नमस्कार विद्यार्थी मित्रो. सध्या 12वी सायन्सची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 12वीचा निकाल लागल्यानंतर पुढच्या कॉलेजला प्रवेश घेण्यासाठी काही एंट्रन्स एक्झाम देणं आवश्यक असतं. आज आपण कोणकोणत्या एंट्रन्स एक्झाम दिल्या जात असतात आणि त्यांच्या सहाय्यानं आपण कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घेऊ शकतो याबद्दलची सविस्तर माहिती पाहणार आहोत. MHT-CET म्हणजे महाराष्ट्र शासनाकडून महाराष्ट्र हेल्थ अँड टेक्निकल कॉमन एंट्रन्स टेस्ट या नावाची परीक्षा घेतली जाते. आता सद्यस्थितीला या MHT-CETच्या टेस्टचे ऑनलाईन फॉर्म भरणं सुरू आहे. आता ही परीक्षा कुणाला देता येते? तर समजा तुमचा ग्रुप जर PCB असेल म्हणजे फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी असं जर तुमचा ग्रुप असेल तर तुम्ही ह्या MHT-CETच्या एंट्रन्स टेस्टचा फॉर्म भरू शकता. फॉर्म भरल्यानंतर परीक्षा दिल्यानंतर यामध्ये तुम्हाला जे काही पर्सेंटेज मिळतील त्या पर्सेंटेजच्या आधारावर तुम्ही BSc ॲग्री आणि B फार्मसी या दोन कॉलेजसाठी प्रवेश घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला जर BSc ॲग्री करायचं असेल किंवा B फार्मसी करायचं असेल आणि तुमचा ग्रुप जर PCB असेल तर तुम्हाला ही एंट्रन्स एक्झाम देणं आवश्यक असतं. त्यानंतर काही विद्यार्थ्यांचा फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ असा ग्रुप असतो. अशा विद्यार्थ्यांना सुद्धा ही MHT-CETची परीक्षा देता येते. मग फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथ हा ग्रुप असलेल्या विद्यार्थ्यांनी जर ही MHT-CETची परीक्षा दिली तर त्या विद्यार्थ्यांना कोणत्या कॉलेजला प्रवेश घेता येतो? तर अशा विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग आणि BSc ॲग्री या दोन कॉलेजला प्रवेश घेता येतो. हे झालं PCB आणि PCM ग्रुप असलेल्या विद्यार्थ्यांसाठी. आता काही विद्यार्थी असे असतात की त्यांचा जनरल ग्रुप असतो, म्हणजे त्यांनी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी आणि मॅथ या चारही विषयांचा अभ्यास करत असतात. मग अशा विद्यार्थ्यांना या चारही विषयामधून MHT-CETची एंट्रन्स टेस्ट देता येते. जर त्यांनी चारही विषयामधून एंट्रन्स टेस्ट दिली तर मिळणाऱ्या पर्सेंटेजच्या आधारे त्यांना BSc ॲग्री, B फार्मसी आणि इंजिनिअरिंग या तीनही क्षेत्रामध्ये जाता येतं. आता ह्या ज्या परीक्षा आहेत ना या परीक्षेचे सध्या ऑनलाईन फॉर्म भरायला सुरू आहेत. 12 फेब्रुवारी ही त्याची शेवटची तारीख आहे. 12 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. ऑनलाईन फॉर्म भरत असताना तुम्ही जेवढ्या लवकर फॉर्म भराल तेवढं जवळचं परीक्षा केंद्र तुम्हाला मिळतं. फॉर्म भरण्यासाठी तुम्ही जेवढा उशीर कराल तेवढं तुम्हाला लांबचं परीक्षा केंद्र मिळतं. त्यामुळं वेळ न घालवता आपलं उद्या पण फॉर्म भरायचा आहे आणि आज पण भरायचा आहे. तर जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकरात लवकर हा ऑनलाईन फॉर्म भरून घ्या. या वर्षापासून MHT-CETची परीक्षा 2 वेळेस देता येणार आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट अटेम्प्ट आणि सेकंड अटेम्प्ट असे 2 अटेम्प्ट आहेत. आता फर्स्ट अटेम्प्ट कधी होणार आहे? आता सध्या तुम्ही जे काही ऑनलाईन फॉर्म भरत आहात त्या ऑनलाईन फॉर्ममध्येच तुम्हाला परीक्षा एकदा द्यायची का 2 वेळेस द्यायची असं सांगायचं आहे. समजा तुम्ही जर 2 वेळेस परीक्षा द्यायची असं जर सांगितलं तर तुमची पहिली परीक्षा ही 11 एप्रिल ते 26 एप्रिलच्या दरम्यान होणार आहे. ही पहिली परीक्षा झाल्यानंतर लगेच थोड्या दिवसात त्या परीक्षेचा निकाल लागेल. त्या परीक्षेमध्ये तुम्हाला किती पर्सेंटेज मिळाले हे तुम्हाला समजेल. हे झालं पहिल्या परीक्षेचं. आता दुसरी परीक्षा कधी असेल? तर दुसरी परीक्षा ही मे महिन्यामध्ये होणार आहे. आता मे महिन्यामध्ये कोणत्या तारखे? 10 ते 17 मेच्या दरम्यान ही दुसरी परीक्षा होणार आहे. म्हणजे पहिली परीक्षा आणि दुसरी परीक्षा यामध्ये बराचसा गॅप असल्यामुळं पहिल्या परीक्षेत तुम्हाला जे काही पर्सेंटेज मिळालेलं आहे ते जर तुम्हाला कमी वाटत असेल तर आणखी तुम्ही अभ्यास करून दुसऱ्या अटेम्प्टमध्ये परीक्षा देऊन तुमचं पर्सेंटेज तुम्ही सुधारू शकता.
तर अशा पद्धतीनं ही या वर्षापासून सुरू झालेलं आहे. 2 वेळेस तुम्ही जर परीक्षा दिला तर दोन्ही अटेम्प्टमध्ये ज्या अटेम्प्टमध्ये तुम्हाला पर्सेंटेज जास्त पडलेले असतील तेच पर्सेंटेज पुढच्या ॲडमिशनसाठी गृहीत धरले जातात. अशा पद्धतीनं आता सध्या ह्या ऑनलाईन MSc परीक्षेचे फॉर्म भरणे सुरू आहेत. फॉर्म भरण्याची शेवटची तारीख 12 फेब्रुवारी 2026 आहे. त्यामुळे सर्वांनी लवकरात लवकर CETचे फॉर्म भरून घ्यावे. श्री समर्थ कॉम्प्युटर एज्युकेशन म्हणून या ठिकाणी CETचे फॉर्म भरणे सुरू आहे. तर सर्व विद्यार्थ्यांनी तुमचा फॉर्म आमच्याकडेच भरून घ्या. धन्यवाद.